हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज सकाळची जी व्हिडिओची सुरुवात आहे ही मी माझ्या भरगच्च कपडे धुण्यापासून करत आहे. आणि बऱ्याच वेळा असं होत असतं की रेग्युलर कपड्यांपेक्षा जेव्हा दुसरे जास्त कपडे असतात ना, तेव्हा आपण खूप जास्त दमत असतो. आणि तुम्ही इथे बघू शकतात, मी ही ब्लँकेट जी आहे खूप मोठी आहे आणि हिला वॉश केली होती. आणि माझ्याकडे वॉशिंग मशीन वगैरे नाही आहे, त्यामुळे सगळं हातानेच वॉश करावं लागतं. आणि एक बेडशीट होती, ती पण मला वॉश करायची होती. आणि असे मोठे कपडे जर आलेत ना धुवायला, तर प्रचंड म्हणजे जे थकान येत असते ना, खूप जास्त अशी बॉडी थकायला लागत असते. नंतर काम करायची इच्छा होत नाही. पण मग हेच आहे आणि हेच मला तुम्हाला दाखवायचं होतं की आपण दमलो तरी काही नाही, एनर्जी परत आपण गेन करू शकतो. पण घरातली कामं, जो आपला एक प्रोडक्टिव्ह दिवस जायला पाहिजे, ती रुटीन आपली जी असते थोड्याशा गोष्टीमुळे आपण दमल्यामुळे मग आपण स्किप करतो कामं करणं, किंवा आपली रुटीन जी असते ती बिघडत असते. तर असं करू नका. आणि जेवढं घर जास्त आपल्याला स्वच्छ ठेवता येतं, तेवढंच आपलं माइंड पण नंतर जे आहे छान फ्रेश राहायला लागतं. जेवढ्या गोष्टी क्लीन, नीट, ऑर्गनाइज दिसायला लागतात, तेवढं आपल्यालाही छान वाटत असतं. सो माझे इथे खूप जास्त कपडे असे जे धुवून आहेत ते सकाळी सकाळी झालेले आहेत. किती दिवसांपासून विचार करत होती की हे जे आपण कांदा बटाटा वगैरे ठेवत असतो फ्रीजच्या खालचं ड्रावर, हे जरा क्लीन करूयात. आणि रोज ते पुढे पुढे ढकललं जात होतं. म्हटलं चला आज करूयात. आणि मागे मला 1-2 कमेंटही आल्या होत्या की तुम्ही फ्रीज हे असं कसं ठेवलं आहे म्हणून. सो जी ड्राय बाल्कनी आहे, ॲक्च्युली मी जेव्हा हे कर्टन्स बनवले होते ना, साईडला जे व्हाईटवाले दिसत आहे माझ्या बॅक साईडून, तर ते मी तेव्हा जरा दाखवलं होतं व्ह्यू. पण मी तरी होम टूर देणार आहे, मी तेव्हा तुम्हाला दाखवेल अजून व्यवस्थित. कारण बऱ्याच होम टूरसाठी मला रिक्वेस्ट येत असतात. मला आधी भीती वाटते होम टूर द्यायची, कारण एवढं मी असं व्यवस्थित डेकोरेशन वगैरे केलं नाही आहे. कारण आमची प्लॅनिंग आहे की आम्हाला लवकरात लवकर जेवढं लवकर होईल फर्निचर करायचं आहे. त्यामुळे मग ज्या गोष्टी आपण खिळे वगैरे ठोकतो, मग ते काढले जातात आणि मग ते चांगलं दिसत नाही. म्हणून जे आहे मी होम टूर देत नव्हती. पण मी प्लॅन करते की पुढच्या आठवड्यात होम टूर द्यावा. त्याआधी एक छोटीशी टिप, जे काही आता जे कांद्याचे जे सालं निघले होते ना, हे जे म्हणजे कडकवाले जे ड्राय झालेले असतात, हे तुमच्या प्लांटसाठी खूप जास्त उपयुक्त आहेत. तर जास्त निघलेल्या डब्यात असे भरून ठेवा आणि याचं थोडे थोडे घ्यायचे, एका जगमध्ये नाही तर दुसऱ्या बॉटलमध्ये टाकायची, पाणी टाकायचं. 2 दिवस त्यांना मस्त त्या पाण्यात राहू द्यायचे. पूर्ण कलर जो पाण्याचा असतो तो चेंज होऊन जातो. आणि मग ते पाणी काढून घ्यायचं आणि त्यामध्ये जे आहे अजून पाणी टाकायचं. त्याच्या 2 पटीने 3 पटीने पाणी टाकायचं आणि ते प्लांट्सला द्यायचं. खूप छान प्लांट्स ग्रो करतात. खूप छान फर्टिलायझर आहे. आणि हे जे तुम्ही बघताय ना, तर हे आहे सुकलेले गिलके. मम्मीकडे गेली होती मागे, तुम्हाला माहीतच असेल. तर तिथून जे आहे मी हे 3 असे सुकलेले मोठे मोठे गिलकी घेऊन आली. म्हणजे मला त्यांचे सीड्स वगैरे नको होते, मला त्यांचं कवरच पाहिजे होतं. मी एका जापनीज व्हिडिओमध्ये बघितलं की होतं आणि ते लोक खूप छान यूज करतात. म्हटलं चला ट्राय करूया. आणि तिथे खूप मोठा वेल होता, ज्यावर असे भरपूर सुकले होते. मी मम्मीला सांगून आली आहे की जर माझी ही ट्रिक वर्क केली तर मी तुला मेसेज करेल, तू खूप सारे जमा करून ठेव. कारण तिकडे गावाकडे कसं असतं ना, स्टोअर करायला जागाही असते. आपल्याकडे छोटं घर असल्यामुळे स्टोअर करायला जागा नसते. गावाकडे सगळ्या गोष्टी ॲडजस्ट होऊन जातात. पण शहरात आल्यानंतर ना, बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या ॲडजस्ट अजिबात होत नाही. घरातली जागा कमी व्हायला लागते. आणि असं करता करता असं वाटतं की मनातली जागाही कमी व्हायला लागते. असं गावाकडे होत नाही. त्यांचे घरं आणि मन सगळेच मोठं असतात. बरं असो, मी जे काही करेल ना त्याचं तुम्हाला नक्की तुमच्यासोबत शेअर करेल. म्हणजे तुम्हालाही असं मोठं सुकलेलं गिलकं किंवा दोडकी वगैरे मिळालं तर तुम्हीही असं काहीतरी करू शकतात. सो मी हे क्लीन करून घेतलं ड्रावर तिथे खालचं, आणि तिथे असे पेपर जे होते तेच टाकलेले. आणि जे काही माझी नेहमीची जागा असते सामान ठेवायची, कांदा, लसूण, बटाटा, ते सेम तसंच ठेवून दिलं. पण फक्त माझं हे होतं की जरा क्लीन करून घ्यावं. आणि आम्ही हे जे आहे ना, हा रॅक असा बनवून घेतला होता फ्रीजसाठी. आणि हे आम्ही बाहेरून बनवून घेतलेलं, म्हणजे आधी नव्हतं. ड्राय बाल्कनी होती ही. फ्रीजसाठी किचनमध्ये जागा इनफ नव्हती एवढी, त्यामुळे हे आम्ही बनवून घेतलेलं. माझी आवडीची एक जी गोष्ट आहे ती म्हणजे हा जो आवडा आहे तो आज शेवटचा उरला आहे आणि शेवटचा त्याला पिया आणि मी एन्जॉय करणार आहे. मला एक कमेंट आली होती मागे की त्यांचं खराब झालं, कदाचित काहीतरी रेसिपी चुकली असेल. पण ते ऐकून मला खरंच खूप वाईट वाटलं होतं की म्हणजे असं खायचं सामान खराब झाला आणि ते छोटंसं चुकीमुळे झालं तर ते चांगलं वाटत नाही. तर मी नेक्स्ट टाईम जेव्हा बनवेल ना, प्रॉपर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि ही बर्नी जी होती तुम्ही बघितली असेल, पूर्ण भरलेली होती. आणि आता हा शेवटचा. सो मी बर्नी वॉश करून घेतली आणि मी मिसही करेल
असेल, कारण की काय ना, आता एवढा आवडा जास्त मिळत नाही आणि आता उन्हाळा आहे, फ्रीजमध्ये ऑलरेडी जागा नसते, त्यामुळे मी जरा बनवणं परत स्किप करते, कारण एवढी जागा मग परत तिथे स्टोअर होऊन जाते. सो मी जी बरणी होती वॉश करून घेतली, की नेक्स्ट टाईम काहीतरी भरायला कामात येईल. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे, ती म्हणजे हे पालक. मी पालक ग्रो केलेले, तुम्हाला तर मी भरपूर वेळा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले होते, की मी फ्रीमध्ये कशा पद्धतीने मार्केटमधून आणून पालक कशा पद्धतीने ग्रो केली होती आणि बऱ्याच लोकांना ती ट्रिक आवडलीही होती. तर ते ग्रो करता करता एक टाईम असा आला, की यामधून जे आहे फ्लावर्स यायला लागले आणि त्याचं मी व्हिडिओ सर्च केला तर त्याचे सीड्स बनत होते आणि ते सीड्स कसे स्टोअर करायचे हे म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे. हे मला अजिबात म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे या पद्धतीचा. सीड्स आल्यावर त्यांना कसं काय स्टोअर करायचं. सो मी त्यांना पाणी देत होती आणि आता मागच्या 2-3 दिवसापासून जे आहे मी पाणी देणं बंद केलं आणि हे त्यांचे जे काही सीड्स छान अशा पद्धतीने ग्रो झालेले होते हे तुम्ही बघू शकतात. हे मी आता स्टोअर करून ठेवणार आहे आणि आता पुढच्या वेळेस हिवाळा येईल तेव्हा मी यांना ग्रो करणार आहे. तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेलच की कशा पद्धतीने हे ग्रो होतं आहे किंवा कशा पद्धतीने आपण सीड्स यांचे बनवू शकतो ते. स्वयंपाकाला जरा वेळ होता आणि वेळ म्हणजे ॲक्च्युली असं झालं होतं ना, की कपडे वगैरे सगळं वॉश करून ना जरा दमल्यासारखं वाटत होतं. म्हटलं जरा बसूया, मग बसून रिकामं बसण्यापेक्षा म्हटलं चला लसूण निवडून टाकूया. कारण की काय होतं, मला प्रत्येक दिवशी स्वयंपाकाच्या आधी लसूण निवडायला खूप कंटाळा येतो. महत्त्वाचं म्हणजे तो जो हातांचा स्मेल असतो ना, तो मला आवडत नाही. म्हणून मी 8 दिवससाठी तरी असा लसूण निवडून ठेवते. आणि बघा इथे पिया मास्टर शेफ बनली आहे. जी पिशवी कट करून मी उरली होती माझी आणि तिने असं डोक्यात टाकून जे आहे मास्टर शेफ बनली होती ती. आणि हे मी इथे काचेच्या बरणीत जे आहे लसूण इथे स्टोअर करून ठेवत आहे. तुम्ही फ्रीजमध्येही स्टोअर करू शकतात किंवा बाहेरही 2-4 दिवसापुरते निवडले असतील तर तुम्ही बाहेरही ठेवू शकतात. आणि जेवणानंतर मी डायरेक्ट जेवणानंतर शूट करायला घेतलेला. सो जेवणानंतर भांडी वगैरे घासून झाल्यानंतर पुढे बरेच प्लॅनिंग आहे. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे. इथपर्यंत बघत असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला खूप गोष्टी ज्या आहेत त्या आज नवीन बघायला मिळणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो हे जे काम असतं ना जेवणानंतर, तर आधी तर मला कधी झोप यायला लागते. जर चांगलं प्रचंड जेवण झालं ना तर असं वाटतं झोपावं, पण नाही, भांडे राहिले की मग ते सायंकाळी परत जास्त ओझं होतं. सो मी भांडे इथे घासून घेते. आपल्या सगळ्यांच्या घरात आरोचे फिल्टर बसवलेले असतात आणि प्रत्येकाच्या घरात एका वर्षानंतर सगळे आरोचे जे काही मधले त्यांचे इक्विपमेंट असतात, तो सामान असतो, तो रिप्लेस केला जातो. त्यांचे कॅन्डल्स बदलले जातात आणि ही जी याला मिनरल्सची कॅन्डल म्हणतात आय थिंक. तर ही सगळ्यांच्या घरात जी असते आपण असंच कचऱ्यात फेकतो किंवा साठवतो आणि एकदा फेकून देतो. सो मी फेकत नाही. अशा पद्धतीने त्यातलं जे जो सामान असतो हा म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारची माती असते त्यांची ही ते त्यांचे कण असतात, तर मी ते असे वेगवेगळ्या प्रकाराने काढून ठेवते. याचं काय करायचं मी तुम्हाला दाखवतेच. सो मी गरम चाकू केला आधी आणि एका साईडून त्याला गरम चाकूने जे आहे कट करून घेतलेलं आणि मग त्यामध्ये त्यांनी सेपरेट करण्यासाठी थोडं सेपरेटर टाकलेले असतात जे व्हाईट निघत आहेत ते राऊंडवाले. आणि प्रत्येकाला असं वेगवेगळ्या प्लेटमध्ये काढते जेणेकरून काहीतरी छान वेगळं करता येईल. मी मागेही जमा केले होते पण काही केलंच नव्हतं नंतर मी, कारण मी तेव्हा मुंबईला होती. आणि फायनली आता मी जे आहे अशा पद्धतीने म्हणजे हे वेगवेगळ्या प्रकारचे दगडं असतात आणि हे जे असतो हा तर जो चारकोल असतो कोळसा त्याचे बारीक चुऱ्या असतो आणि हे सगळे तुमच्या प्लांटसाठी खूप जास्त हेल्दी आहेत. चला तर मग मी तुम्हाला दाखवते याचं करायचं काय. सगळ्यात आधी तर आपण म्हणजे जो कोणी गार्डनर असेल तर असं होतच नाही की ते पाण्यात प्लांट्स ग्रो करत नाही. सो मीही अशा पद्धतीने बॉटल जमा करत असते. कुठे दिसली बॉटल की मी उचलून घेऊन येते आणि मग तिला आता जे आहे त्याच्यावर जेवढा जास्त प्रकाश पडतो तेवढं त्याच्यामध्ये खाली जे असते फंगस ग्रो करायला लागते आणि त्यांना वॉश करणं महत्त्वाचं. म्हणजे ब्रशही जात नाही आणि जो खालची लेअर असते ना ती व्यवस्थित क्लीन नाही होत. तर सगळ्यात आधी हे जे क्रिस्टल्स आहेत, हे जे बारीक दगड आता आपल्याला मिळाले होते, हे अशा बॉटल्स क्लीन करायला, ह्याच नाही तुम्ही ज्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स असतात ह्याही क्लीन करायला खूप जास्त महत्त्वपूर्ण असतात. त्यामुळे हे दगड तुम्ही बॉटल क्लीन करण्यासाठी तरी स्टोअर करून ठेवा. आणि आता बघा जस्ट थोडेसे मी त्यामध्ये टाकलेले आहेत, पाणी घातलेलं आहे आणि जस्ट शेक करून घेते आणि तुम्ही बघाल एकदम नीट आणि क्लीन असं जे आहे ज्या बॉटल्स असतात त्या क्लीन होऊन जातात. त्यांच्या खाली जे काही सरफेसला चिकटलेलं असतं ते सगळं निघून जातं. तुम्हाला लिक्विड वगैरे टाकण्याची गरज पडत नाही. आणि हो, तुम्ही जर असं बॉटलमध्ये किंवा पाण्यात प्लांट्स ग्रो करत असाल आणि तुमच्याकडे हार्ड वॉटर असेल तर तुम्ही जे आहे पाणी जे आहे ते आरोचंच घ्या, डायरेक्ट हे पाणी न घेता. कारण मग हार्ड वॉटरचे स्टेन जे असतात ते बॉटलला मधून लागल्यानंतर मग तुमच्याकडे तिला घसण्यासाठी अजिबात ऑप्शन नाही आहे. सो ट्राय करा की तुम्ही आरोचंच पाणी याच्यासाठी यूज करणार. ग्लास वगैरे असेल तर आपण हात टाकून क्लीन करू शकतो, पण बॉटल्स क्लीन करणं अवघड होतं. सो मी जे चारकोल निघाले होते बारीक क्रिस्टल ते अशा पद्धतीने बॉटलमध्ये इथे ओतून घेत आहे.
आणि म्हणजे गार्डनर मला नवीन गोष्टी ट्राय करायला खूप जास्त आवडतात. सो मी इथे बॉटल आधी थोडी मी क्लीन करून घेतली पाण्याने आणि त्यानंतर आरोचं पाणी भरून आणलेलं आणि त्यामध्ये हे माझे लकी बांबूचे जे आहेत कटिंग्स मी ग्रो करत होती, त्यांना खूप छान रूट्स आल्या होत्या, तर त्या मी याच्यामध्ये ठेवते आणि एवढं छान त्यांचा लुक जो होता तो दिसायला लागलेला. खाली हे टाकल्यानंतर अजून याच्यावर जे व्हाईट कलरचे अजून क्रिस्टल निघाले होते ते टाकले असते ना मी ते दगड्स, तर अजून छान लेअर आली असती. करेल मी. आणि त्यानंतर जे बारीक दाणे निघाले होते ते मी दुसऱ्या बॉटलमध्ये अशा पद्धतीने जे आहे ते टाकलेले होते आणि बघा तुम्ही लेअरिंग किती छान दिसते यांची आणि एकमेकांमध्ये मिक्स जरी झाले ना तरी खूप छान दिसतात. आणि त्यानंतर तुम्ही नोटीस करणार कारण की यांच्यामध्ये मिनरल्स असतात, ते तुमच्या प्लांट्सला मिळेल आणि प्लांट्सची ग्रोथही खूप छान होईल. तर कशी वाटली ही टिप मला कमेंटमधून नक्की सांगा. कुठल्याही गोष्टीला फेकून देण्यापेक्षा काही ना काही जुगाड केलेलं, यूज करून परत रियूज करून फेकलेलं कधीही चांगलं. चला असो. आणि मी आता इथे जे आहे माझी खिडकी होती एक, म्हणजे खिडकी नाही डोअर आहे हा जो आम्ही बाल्कनी जाण्याचा आहे तो मला क्लीन करायचा होता. आणि बऱ्याच गोष्टी म्हणजे आजच्या अशा होत्या ना की आज करू उद्या करू, त्या मी आजच्या व्हिडिओमध्ये कंप्लीट करत आहे. सो तुमच्या घरातही असे काही कामं पेंडिंग असतील आणि तुम्हीही एक दिवस सोडून करत असाल की आज नको उद्या करू परवा करू आणि ते गोष्टी पेंडिंग असतील, तर तुम्हालाही थोडं मोटिवेशन मिळेल आणि तुम्हीही काही पेंडिंग कामं तुमची कंप्लीट करणार. सो हा मोठाच डोअर आहे आणि इथे काय होतं ना की धूळ पण येते आणि जेव्हा मी गॅलरी पाण्याने वॉश करते ना तर तेव्हा ते पाण्याचे शिंतडे यावर उडतात आणि त्यामुळे तो डोअर जास्त खराब होतो. ॲक्च्युली आमच्या सोसायटीमध्ये कोणीच असा डोअर लावला आणि फक्त आम्हीच लावून घेतला होता की ब्राईट लाईट घरामध्ये यायला पाहिजे म्हणून, आणि त्यामुळे माझे कामंही वाढतात त्या डोअरमुळे. पण असो, माझी क्लिनिंग इथे प्रॉपर झालेली आहे. माझ्याकडे असे प्लांट्स आहेत ना ते जास्त करून म्हणजे उन्हातले नाही आहेत, थोडे असे ज्यांना सकाळचं थोडंसं एखाद तासाचं ऊन ते सहन करू शकतात असे जास्त आहेत. कारण मुंबईला तिथे असताना म्हणजे माझ्याकडे एवढं ऊन नसायचं, त्यामुळे मी तसेच प्लांट 1.5 वर्षामध्ये जमा केले होते. आणि इथे गॅलरीत आता उन्हाळ्यामध्ये प्रचंड ऊन असणार आहे 12 वाजेपर्यंत. सकाळी 7 वाजता उन्हाचे एवढे चटके लागायला लागतात, तर प्लांट्स एवढा वेळ ऊन कसं सहन करतील. आणि ही जागा जी आहे इथे हळूहळू ऊन 9 वाजेच्या आत संपून जात असतं, म्हणून म्हटलं जे काही माझे फ्रंटला ठेवलेले असे प्लांट्स आहेत ज्यांना ऊन सहन होत नाही त्या सगळ्यांना जे आहे आता इकडे शिफ्ट करणार, म्हणजे हा एरिया जो आहे तो प्लांट्सने भरून जाईल आणि खूप छान ग्रीनरी वाटते. मस्त गॅलरी फुल अशी प्लांट्सने भरलेली असती. तर हा छोटासा सेटअप मी जो आहे तो आज ऑर्गनाईज इथे करून घेतलेला. आणि काही माझ्याकडे कटिंग्स होता टँगल हार्ट्सच्या आणि ह्या अशा कुंड्यांमध्ये ज्या होत्या मी लावून घेतलेल्या, कारण की यानंतर आता उन्हाळ्यामध्ये कटिंग्स ग्रो करणं जे म्हणजे अशा जे छोटे कटिंग्स असतात त्यांना ग्रो करणं थोडं हार्ड जाईल. सो तुमच्याकडे अशा काही असतील तर तुम्ही आताच त्यांना ग्रो करून घ्या. नंतर जेव्हा खूप ऊन पडेल तेव्हा ह्या गोष्टी होत नाही. आणि अशा पद्धतीने जो आहे इथला सेटअप झालेला आहे. आणि मी मागेही जे आहे टँगल हार्ट्स ग्रो केलेले आणि बघू शकता तुम्ही अगदी छोट्या कटिंग्स लावल्या होत्या आणि एवढ्याच छान जे आहे इथे मी ठेवल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता एवढे मोठे झाले, असं वाटतं की हे प्लांट्स मी विकत आणले नर्सरीमधून. सो तुम्हालाही गार्डनिंग आवडत असेल तर अशा गोष्टी नक्की करा. तर आजचा व्हिडिओ मी इथे संपत आहे. अपेक्षा करते की तुम्हाला माझ्या छोट्या युनिक टिप्स आवडल्या असतील आणि जर हो तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.